सुप्रिया सुळे आणि नाना पटोले यांनी देखील प्रतिक्रिया दिलेली आहे। कायदा हातात घेण्याची परंपरा सुरू केलेली आहे। महाराष्ट्रात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न आहे असं नाना पटोले यांनी गायकवाडांवर हल्लाबोल केलाय। तर देश सत्ताधाऱ्यांच्या मर्जीने चालत नाही अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली आहे। फडणवीसांनी कारवाई करावी अशी मागणी देखील सुप्रिया सुळे यांच्याकडून करण्यात आली आहे। माझं म्हणणं आहे, अन्न कसंही कोणी दिलं असेल तर कंप्लेंट बुक आहे ना। प्रॉब्लेम काय झालाय महाराष्ट्रात, पैसे आणि सत्याची एवढी मस्ती झाली आहे ना या लोकांना। मला असं वाटतं की त्या आमदाराच्या विरोधात पोलीस स्टेशनला कंप्लेंट केली पाहिजे। हा देश कुणाच्या सत्तेच्या मनमर्जीने चालणार नाही, हा संविधानाने चालतो। आणि जर असे आमदारच मारामाऱ्या करायला लागले तर लोकप्रतिनिधींकडून काय अपेक्षा सामान्य माणूस ठेवणार हो? हे अतिशय चुकीचं आहे। आणि महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी अशा त्यांच्या विचाराच्या आमदारांवर स्ट्रॉंग ॲक्शन घेतली पाहिजे। अर्थातच गुन्हा दाखलच झाला पाहिजे। ही कुठली मारामारी करायची पद्धत? गरीब माणसावर अत्याचार करण्यासाठी तुम्हाला लोकांनी सत्तेत पाठवलं नाही। समजा त्या डाळीमध्ये गडबड असेल तर तुम्हाला कायदेशीर कारवाई करायचा अधिकार आहे। पण हे सगळं असताना सुद्धा कायदा हातात घेण्याची जी परंपरा या सरकारने सुरू केलेली आहे त्याचाच परिणाम आहे की या सरकारने आपल्या अशा माजाच्या कृत्यामुळे महाराष्ट्रामध्ये दहशत निर्माण करण्याचं काम सुरू केलेलं आहे। त्याचा आम्ही निषेध करतो।